नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज हम छठी कक्षा का हिंदी विषय का उपहार यह पाठ पढ़ने वाले हैं। इयत्ता 6वी मधील हिंदी विषयातील उपहार म्हणजेच बक्षीस किंवा भेट हा पाठ आज आपण पाहणार आहोत। प्रस्तुत कहानी में बताया गया है कि लक्ष्य प्राप्ति के लिए रुचि और लगन आवश्यक है। या कथेमधून आपल्याला सांगितलं गेलं आहे की आपल्याला जर एखादं लक्ष्य मिळवायचं असेल, ध्येय मिळवायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला आवड असणं आणि मनापासून कष्ट करणं गरजेचं आहे। एक गांव में ऋत्विक नाम का लड़का रहता था। एका गावामध्ये ऋत्विक नावाचा एक मुलगा राहत असतो। वह बहुत गरीब था। तो खूप गरीब असतो। गांव के पास पुस्तक मेला लगा था। गावाच्या जवळच पुस्तकांचा मेळावा भरलेला असतो। उसने माँ से कहा, मैं भी मेला देखने जाऊंगा। तो आपल्या आईला म्हणतो की मला सुद्धा हा मेळावा पाहायला जायचं आहे। उसकी माँ बोली, देखो घर में कोई बड़ा नहीं है, तुम अकेले कैसे जाओगे इतनी दूर। त्याची आई त्याला म्हणते की घरामध्ये दुसरं कोणीही मोठं माणूस नाही आणि तू एकटा इतक्या लांब पर्यंत कसा जाणार। बेटा, मेला देखने की जिद छोड़ दो। मुला, तू हा मेळावा पाहण्याची जिद्द सोडून दे किंवा तिकडे जाण्याचा नाद सोडून दे। चलो दूध पी लो, चल आता दूध पिऊन घे। अपनी माँ की बात सुनकर ऋत्विक उदास हो गया और एक पेड़ के नीचे जा बैठा। आपल्या आईचं हे बोलणं ऐकून ऋत्विक नाराज होतो आणि एका झाडाखाली जाऊन बसतो। अचानक उसकी दृष्टि दूर पेड़ों के पीछे गई जहाँ बहुत तेज रोशनी थी। अचानक त्याची नजर लांबवरच्या झाडांच्या पाठीमागे गेली। त्या ठिकाणी खूप सारा प्रकाश असतो। वह उठकर वहां गया। तो उठून तिथे गेला। वहां सुनहरे पंखों वाली एक परी खड़ी थी। तेथे एक सोनेरी पंख असणारी परी उभी असते। ऋत्विक ने हैरान होकर उस परी से पूछा, तुम कौन हो। हैरान होऊन ऋत्विक ने त्या परीला विचारलं, तुम्ही कोण आहात। वह बोली, मैं परी हूँ, लेकिन तुम यहाँ उदास क्यों बैठे हो। ती म्हणते की मी परी आहे, पण तू इथे उदास का बसलेला आहेस। परी का प्रश्न सुनकर ऋत्विक की आंखों में आंसू आ गए। परीने विचारलेला हा प्रश्न ऐकून ऋत्विकच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं। वह बोला, मैं अपने दोस्तों के साथ पुस्तक मेला देखना और पुस्तकें खरीदना चाहता हूँ। तो म्हणतो की मी माझ्या मित्रांबरोबर जाऊन पुस्तकांचा मेळावा पाहणार होतो आणि मला काही पुस्तकं विकत घ्यायची असतात। यह कहकर ऋत्विक खामोश हो गया। एवढं सांगून ऋत्विक शांत होतो, बोलत नाही। तब परी बोली, त्यावेळी परी म्हणते, इसमें दुःख की क्या बात है। यामध्ये दुःख करण्यासारखं काय आहे किंवा दुःखाची काय गोष्ट आहे। यह समझ लो, तुम्हारी मदद करने के लिए ही मैं आई हूँ। असं समज की मी तुझी मदत करण्यासाठीच येथे आलेले आहे। ऐसा मैं तभी करूंगी जब तुम मेरी परीक्षा में उत्तीर्ण हो जाओगे। पण मी असं तेव्हाच करेन जेव्हा तू माझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होशील। कौन सी परीक्षा, ऋत्विक ने पूछा। कोणती परीक्षा, ऋत्विक विचारतो। परी ने कहा, बता दिया तो परीक्षा कैसी। परी म्हणते, जर मी सांगितलं तर ती परीक्षा कशी असेल। त्या ठिकाणी असणारी परी ऋत्विकला म्हणते की मी तुझी मदत नक्की करणार, पण त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागेल। ऋत्विकने तिला विचारलं, कुठली परीक्षा। मग परी म्हणते की मी जर सांगितलं की काय परीक्षा आहे तर त्यामध्ये काही राहणार नाही, म्हणजेच परी त्याला कोणती परीक्षा घेणार आहे ते सांगणार नाही। ठीक है, ऐसा कहकर ऋत्विक वहां से चला गया। ठीक आहे असं म्हणून ऋत्विक त्या ठिकाणाहून निघून जातो। अभी वह कुछ दूर ही गया था कि उसे रास्ते में गिरी हुई एक पोटली मिली। आता काही थोड्या अंतरावरतीच तो गेलेला असतो। तेथे त्याला रस्त्यामध्ये पडलेली एक पोटली म्हणजेच गाठोडं मिळतं। ऋत्विक को यह विश्वास हो गया कि लाल रंग की इस मखमली पोटली में कोई कीमती चीज होगी। ऋत्विकला हा विश्वास तयार होतो की या लाल रंगाच्या मखमली असणाऱ्या गाठोड्यामध्ये काहीतरी
मूल्यवान अशी वस्तू असणार। उसने उसे खोलना चाहा, फिर सोचने लगा। त्याने ते उघडून पाहायचं ठरवलं, पण पुन्हा विचार करू लागतो, जब यह मेरी नहीं है तो इसे खोलने का मुझे हक नहीं है। जर ही पोटली किंवा गाठोड माझं नाही तर हे उघडण्याचा हक्क मला नाही। ऋत्विकने पोटली नहीं खोली। ऋत्विकने ते गाठोडे सोडले नाही। तभी किसी की आवाज उसके कानों में पड़ी। त्याच वेळी त्याच्या कानावरती कोणाचा तरी आवाज येतो, बेटा मेरी पोटली गिर गई है रास्ते में, क्या तुमने देखी है? तो आवाज म्हणत असतो की हे मुला, माझं गाठोड रस्त्यामध्ये कुठेतरी पडलेलं आहे, तू पाहिलं आहेस का? ऋत्विक ने पूछा किस रंग की थी? ऋत्विक विचारतो की कोणत्या रंगाची होती? लाल रंग की, राहगीरने बताया। रस्त्यावरून जाणाऱ्या त्या माणसाने सांगितलं की लाल रंगाची होती। और कोई पहचान बताओ, ऋत्विक ने राहगीर से कहा। आणखी काहीतरी त्याबद्दल सांग, असं ऋत्विक त्या माणसाला म्हणतो। उस पर एक परी का सुनहरे रंग में चित्र बना था किंवा बना है। तो माणूस म्हणतो की त्या गाठोड्यावरती एक परीचं सोनेरी रंगातील चित्र तयार केलेलं असतं। राहगीर का जवाब था। ऋत्विक ने अपनी थैली से जब वह पोटली निकाली तो उस पर छपा परी का चित्र चमकने लगा। ज्यावेळी ऋत्विक आपल्या पिशवीमधून हे गाठोडे बाहेर काढतो त्यावेळी त्याच्यावरती जे छापलेलं परीचं चित्र असतं ते चमकू लागतं। ऋत्विक ने वह पोटली राहगीर को दे दी। ऋत्विक ने मग हे गाठोड त्या माणसाला देऊन टाकलं। सुबह उठकर वह वही पहुंचा जहां उसे परी मिली थी। सकाळी सकाळी लवकर उठून तो त्या ठिकाणी जातो जेथे त्याला परी भेटलेली असते। देखा तो वहां कोई नहीं था। त्यांनी पाहिलं तर तेथे कोणीच नसतं। वह बैठ गया, तो तेथेच बसतो। उसकी आंखों के सामने वही लाल रंग की पोटली दिखाई देने लगे। त्याच्या डोळ्यांसमोर ती लाल रंगाची गाठोडे पुन्हा दिसू लागतं। तभी तेज प्रकाश फैला। त्याच वेळी खूप सारा प्रकाश येतो। सामने परी खड़ी थी आणि समोरच त्याच्या परी उभी असते। परी के दोनों हाथ पीछे थे। परीचे दोन्ही हात पाठीमागे असतात। परी ने पूछा कैसे हो? परी विचारती कसा आहेस? ठीक हूँ, ऋत्विक ने जवाब दिया। ऋत्विक म्हणतो की ठीक आहे। तभी परी ने कहा अपनी आंखें बंद करो, मैं तुम्हें इनाम दूंगी। त्याच वेळी परी म्हणते की तू तुझी डोळे बंद कर, मी तुला इनाम देणार आहे, म्हणजेच बक्षीस देणार आहे। किस बात का? ऋत्विक ने पूछा। ऋत्विक विचारतो की कशासाठी मला तू बक्षीस देणार आहेस? तुम उत्तीर्ण हो गए इसलिए, परी बोली। परी म्हणते की तू उत्तीर्ण झालेला आहेस, पास झालेला आहे म्हणून। परी की बात ऋत्विक की समझ में नहीं आ रही थी। परी काय म्हणते ते ऋत्विकला समजत नसतं। उसने आंखें बंद कर ली। त्याने आपले डोळे बंद केले। परी ने उसके हाथों में एक मखमली थैली पकड़ा दी। मग परीने त्याच्या हातामध्ये एक मखमली गाठोडे ठेवलं। ऋत्विक ने देखा तो हैरान रह गया। ऋत्विक ने ज्यावेळेस पाहिलं हे गाठोडे त्यावेळेस तो हैरान होतो, म्हणजे त्याला काही समजत नाही। यह तो वही पोटली थी। हे तर तेच गाठोडे असते जो उसने राहगीर को दी थी, जे गाठोडे त्याने त्या रस्त्यावरील माणसाला दिलेलं असतं। परी ने कहा कल मैंने ही तुम्हारी ईमानदारी की परीक्षा ली थी। परी म्हणते की काल मीच तुझी ईमानदारीची परीक्षा घेतलेली असते। वह राहगीर भी मैं ही थी, तो रस्त्यावरील माणूस मीच होते, इसलिए मैं तुम्हें यह इनाम दे रही हूँ। त्याचमुळे मी तुला हे बक्षीस देत आहे। परी ने ऋत्विक को समझाया, ईमानदार व्यक्ति के जीवन में किसी वस्तु की कमी नहीं होती। जाओ, अब तुम्हें मनचाही वस्तू मिलेगी। परी ऋत्विकला समजावून सांगते की जो ईमानदार माणूस असतो त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही वस्तूची कमी नसते। जा, आता तुला जे पाहिजे ती वस्तू मिळेल। ऋत्विक के पास शब्द नहीं थे जिनसे वह परी को धन्यवाद देता। ऋत्विकच्या जवळ काहीच शब्द नसतात बोलण्यासाठी जे बोलून तो परीला धन्यवाद देऊ शकेल। खुशी से उसकी आंखें भर आई। आनंदाने त्याचे डोळे भरून येतात। लाल मखमली पोटली ऋत्विक ने अपनी माँ को दी।
ही लाल रंगाचं गाठोडं ऋत्विकने आपल्या आईला दिलं। उसकी समझ में यह नहीं आया कि उसका बेटा उसे क्या दे रहा है। आईला लक्षात येत नाही की त्यांचा मुलगा त्यांना हे काय देत आहे। जब माँ वह पोटली खोलने लगी तब ज्यावेळी त्याची आई हे गाठोडे खोलू लागते, उघडू लागते, तेव्हा पोटली कई गुना बड़ी हो गई। ते गाठोडे कितीतरी मोठं झालेलं असतं। उसमें से सुंदर सुंदर पुस्तके बाहर निकल आई आणि त्या गाठोड्यामधून खूप छान छान पुस्तके बाहेर येतात। पुस्तकों का ढेर देखकर माँ चकित रह गई। हे सगळी पुस्तके पाहून आई आश्चर्यचकित होते। माँ के पूछने पर ऋत्विक ने सब कुछ बता दिया। आई ज्यावेळेस ऋत्विकला विचारते तेव्हा त्याने सर्व काही घडलेलं असतं ते सांगितलं। अब ऋत्विक ने मित्रों के लिए अपनी बहन कृतिका की सहायता से पुस्तकालय खोला। आता ऋत्विक ने आपली बहीण कृतिका हिच्या मदतीने एक वाचनालय उघडलं आपल्या मित्रांसाठी। वहाँ सभी बच्चे आकर अपनी मनपसंद पुस्तके पढ़ने लगे। त्या ठिकाणी येऊन सगळी मुलं त्यांना जी पुस्तके आवडतील ती वाचू लागले। उनको पूरा गाव पुस्तक मित्र के नाम से जानने लगा। या दोघांना अख्खं गाव पुस्तक मित्र या नावाने ओळखू लागले। ऋत्विक ने पुस्तकालय को ही अपने जीवन का ध्येय बना लिया। ऋत्विक ने या वाचनालयालाच आपल्या जीवनातील ध्येय तयार केलेलं असतं, बनवलेलं असतं। उसका सारा समय पुस्तकों के बीच बीतने लगा। त्या पुस्तकांमध्येच त्याचा सगळा दिवस जाऊ लागला। एक दिन पुस्तक पढ़ते पढ़ते ऋत्विक की आंख लग गई। एके दिवशी पुस्तक वाचत वाचतच ऋत्विकला झोप येते। देखता क्या है की पुस्तके उसे बातें करने लगी। त्याला एक स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये त्याला दिसतं की सर्व पुस्तके त्याच्याबरोबर बोलत आहेत। उससे एक पुस्तक ने पूछा, एका पुस्तकाने त्याला विचारलं, ऋत्विक, अगर तुम अपने जीवन में बड़े आदमी बनोगे तो क्या तुम हमारा साथ छोड़ दोगे? ज्यावेळी तू मोठा माणूस होशील त्यावेळेस तू आम्हाला विसरशील का? असं एक पुस्तक त्या ऋत्विकला विचारतं। हमें भूल जाओगे, आम्हाला विसरून जाशील का? ऋत्विक ने कहा, नहीं नहीं। ऋत्विक म्हणतो की नाही नाही, अब तो तुम ही मेरी साथी हो, मित्र हो। आता तर तुम्हीच माझे मित्र आहात। तभी किसी ने दरवाजे की घंटी बजाई और उसकी नींद टूट गई। त्याच वेळी दरवाजावरची घंटी कोणीतरी वाजवली आणि त्याची झोप मोडते। जागने पर देर तक सोचता रहा कि आगे चलकर वह बड़ा सा पुस्तक भंडार खोलेगा। उठल्यानंतर तो खूप वेळ विचार करत असतो की पुढे जाऊन तो एक मोठा पुस्तकांचं भांडार उघडणार। म्हणजेच पुस्तकाचं छोटं वाचनालय त्याचं होतं, त्यामध्ये खूप सारे पुस्तके आणून खूप मोठं वाचनालय तयार करण्याचा विचार ऋत्विकच्या मनामध्ये आलेला असतो। अशा प्रकारे ऋत्विकला वाचनाची आवड असते आणि पुस्तके वाचण्यासाठी त्याचा जीव तळमळत असतो। पण ज्यावेळी त्याची आणि परीची गाठ पडते, भेट होते, त्यावेळी परीने त्याला दिलेला उपहार म्हणजे जे काही बक्षीस असतं ते त्याच्या आयुष्याचं ध्येय बनून जातं। म्हणजेच पुस्तकांची सेवा, पुस्तके वाचणे, इतर मुलांसाठी पुस्तके उपलब्ध करून देणे हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय बनलेलं असतं। इस तरह से हमने आज छठी कक्षा का हिंदी विषय का उपहार यह पाठ पढ़ा। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी मधील हिंदी विषयातील उपहार म्हणजेच बक्षीस किंवा भेट हा धडा अभ्यासला। धन्यवाद।